एडीएम माझाकमध्ये स्वागत आहे। ताज्या अपडेट्ससाठी एडीएम माझाकला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा। माझे जे आंदोलन असतील, माझे जे कार्यक्रम असतील, महापुरुषांच्या जयंती असतील किंवा कुठलेही कार्यक्रम असतील, त्या ठिकाणी आदरणीय भारत नाना, आदरणीय वसंतदादा काळे साहेब, आदरणीय भीमराव महाडिक साहेब यांचे त्या ठिकाणी आतापर्यंत मी माझ्या सर्व कार्यक्रमात फोटो लावतो। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आत्ता विधानसभेची निवडणूक लागली आणि मी विधानसभेच्या निवडणुकीला उभारलो म्हणून मी यांचे फोटो लावतो असं काही नाही, सगळ्यांना माहिती। कारण त्यांचा विचाराचा वारसा, त्यांनी जनतेसाठी केलेलं काम, यामुळे प्रेरित होऊन हे सर्व आदर्श व्यक्तिमत्व आहे। त्या ठिकाणी भारत नानाला तर त्यांच्याबरोबर जे आम्ही काम करत होतो सगळेजण दैवतच मानतो। ज्यावेळेस 2019ला आदरणीय भारत नाना विजयी झाले, त्यावेळेस सर्वात अगोदर आदरणीय भारत नाना घेऊन आम्ही सोबत माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडे गेलो होतो आणि त्यावेळेस सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी भारत नानांचा सन्मान केला। त्यावेळेस नानांनी राजसाहेबांना सांगितलं होतं की दिलीप धोत्रे माझ्या भावासारखा, दिलीप धोत्रेवर माझं भावासारखं प्रेम आहे आणि दिलीप धोत्रेने आम्हाला त्या काळात देखील त्या ठिकाणी निवडणुकीच्या काळामध्ये दिलीप बापूने आणि त्यांच्या सर्व सहकार्याने त्या ठिकाणी मदत केली। दुर्दैवानं आदरणीय नानांचा मृत्यू झाला। त्याच्यानंतर मी भारत नानांच्या विचारांचा वारसा घेऊन त्या ठिकाणी आदरणीय भारत नानांना जे लोक प्रेम करतात, जे लोक नानांना मानतात, जे लोक भारत नानांच्या विचारांनी या ठिकाणी काम करतात, त्या सर्व लोकांना बरोबर घेऊन मी पंढरपूर शहरातील असू द्या, पंढरपूर तालुक्यातील असू द्या, विविध आंदोलन असतील, विविध कार्यक्रम असतील, विविध मेळावे असतील, विविध मोर्चे असतील, लोकांचे प्रश्न असतील, हे प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी मी काम करतो। हे सगळं काम करत असताना त्या ठिकाणी माझा प्रत्येक कार्यक्रम हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विठ्ठल परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने अशा पद्धतीने मी हे सगळे कार्यक्रम केलेले आहेत। मी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आतापर्यंत कुठलंच काम केलेलं नाही। या ठिकाणी आत्ताच गेल्या 15-20 दिवसापूर्वी, महिन्यापूर्वी माझ्या वाढदिवसाच्या वेळेस माझ्या या ठिकाणी बसलेले सहकारी मित्र नगरसेवक मोहम्मद उस्ताद साहेब असतील, ॲडव्होकेट शेख असतील, फारुखभाई बागवान असतील, आरिफ शेख असतील, आमचे सगळे लोक असतील, वाढदिवसानिमित्त एकत्र बसलो असताना त्या ठिकाणी मस्जिदमध्ये माझा स्टेशन मस्जिदमध्ये वकील साहेबांनी त्या ठिकाणी सत्कारी केला होता। त्यावेळेस ज्यावेळेस तीर्थक्षेत्र स्थळांच्या विषय निघाला त्यावेळेस तीर्थक्षेत्र अजमेर शरीफचा त्या ठिकाणी विषय निघाल्यानंतर मी म्हणले की आपण सगळेजण ख्वाजा गरीब नवाजच्या त्या ठिकाणी दर्शनाला जाऊया। त्यावेळेस काही कुठल्या निवडणुका वगैरे जाहीर झालेल्या होत्या आणि मी अतिशय प्रांजळपणाने माझ्या या सगळ्या मुस्लिम बांधवांना त्या ठिकाणी विनंती केली आणि माझ्या विनंतीनुसार आम्ही सगळेजण त्या ठिकाणी अजमेरला जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेतले। माझ्याबरोबर जे मुस्लिम बांधव त्या ठिकाणी अजमेर शरीफच्या दर्शनाला आले होते ती खूप कमी संख्या होती। मी सगळ्या लोकांना नेऊ शकलो नाही, कारण ते माझ्या मते समजा 1000 लोक धरले तर इकडच्या लोकांचा जर विचार करता तर 2-5% लोकांना फक्त मी घेऊन जाऊ शकलो। उलट बाकीच्या लोकांनी देखील ज्यांना या गोष्टी
करायच्या जे जे आपले धार्मिक लोक आहेत ते घेऊन जाऊ शकतात. असं काय दिलीप धोत्रेंनीच नेलं आणि बाकीचा असं काय विषय नव्हता. असा काय विषय नाही. विठ्ठल परिवाराचा विषय आपल्या सगळ्यांना माहित आहे. विठ्ठल परिवाराचं नेता, त्या विठ्ठल परिवाराचा कार्यकर्ता, सभासद म्हणून मी स्वतःला कधी नेता समजलेलं नाही. मी विठ्ठल परिवाराचा सभासद आहे. आणि मी विठ्ठल परिवाराचा सभासद कधीपासून आहे तर ज्यावेळेस विठ्ठल परिवार स्थापन होत होता, आदरणीय वसंतदादांनी या परिवाराची स्थापना केली. त्यावेळेस मी भारतीय विद्यार्थी सेनेचा या ठिकाणी अध्यक्ष होतो. आदरणीय दादांनी, वसंतदादांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि आदरणीय दादांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याची निर्मिती झाली. आणि त्याचबरोबर त्यावेळेस आदरणीय वसंतदादा विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमनही झाले. त्यावेळेची विठ्ठल परिवाराची ही निर्मिती आहे. आणि मी पहिल्या दिवसापासून आदरणीय वसंतदादा शिवसेनेत प्रवेश केलेल्या पहिल्या दिवसापासून मी आदरणीय वसंतदादांबरोबर असल्यामुळं साहजिकच त्या ठिकाणी मी विठ्ठल परिवाराचा सदस्य होतो. मी मला स्वतःला कधीही नेता समजलेलं नाही. आदरणीय वसंतदादानंतर आदरणीय सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे साहेब असतील, आदरणीय भगीरथदादा भालके साहेब असतील, हेच विठ्ठल परिवाराचे नेते आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच मी गेली अनेक वर्ष झालं या ठिकाणी समाजकार्य करत आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे. मी कधी असं स्वतःला म्हणलं नाही की मी विठ्ठल परिवाराचा नेता आहे. आमचे नेते कोण तर ही दोन नेते हे आमचे नेते. विठ्ठल साखर कारखान्याची या ठिकाणी निवडणूक लागली आणि त्यावेळेस मी या दोन नेत्यांबरोबर त्या निवडणुकीत देखील होतो. हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनतेला माहीत आहे. आणि मी कुणाचं सांगून कुणाचं ऐकून कधी कुणाबरोबर जातोय असं माझ्या आयुष्यात कधी घडलेलं नाही. आणि याला सगळे पत्रकार साक्षीदार आहे. त्यामुळं काल एका कार्यक्रमामध्ये आदरणीय भगीरथ दादांनी जे माझ्याबद्दल भाष्य केलं त्याच्यामुळे मला खूप असा मानसिक त्रास झाला. आदरणीय दादांनी त्या ठिकाणी सांगताना सांगितलं की माझ्या वडिलांबद्दल जर कोण बोलत असेल, मी आदरणीय नानांच्या विचाराचा या ठिकाणी विचार पुढे घेऊन जातोय. आदरणीय नानांचं त्या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक ह्याच्यामध्ये मी त्या ठिकाणी हे करतोय. आदरणीय नानांच्या विचारांनी प्रेरित होऊनच माझं राजकारण चालू आहे. मग त्यांचं म्हणणं मला कळलं नाही की मी नानांबद्दल कधी काय बोललो किंवा नानांच्या बाबतीत. कारण नाना आमचं दैवत आहे मी प्रत्येक ठिकाणी सांगत असताना आदरणीय भगीरथ दादांनी जनतेमध्ये गैरसमज पसरवण्यासाठी ते वाक्य का उच्चारलं हेच मला आतापर्यंत कळलेलं. त्या ठिकाणी एका सभेमध्ये मी असं म्हणलो होतो की आदरणीय नानांचे विचार जिवंत ठेवले. मला असं म्हणायचं होतं की आदरणीय नानांचे विचार घेऊन मी काम करतोय, त्या विचारांनी प्रेरित होऊन मी काम करतोय. त्यामुळं या ठिकाणी आपल्या माध्यमातून या सगळ्या जनतेला माझी विनंती आहे की दिलीप धोत्रे हा आदरणीय नानांचा विचाराचा पाईक आहे, नानांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे नाना हे आमचं दैवत होते आणि दैवत राहतील. ज्या वेळेस पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातली जनता मला सांगेल, कारण नाना हे लोकप्रिय नेते होते आणि नाना सर्व समाजाचे सर्व जाती धर्माचे होते. नानांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. आदरणीय नानांनी कधी कुठल्या जातीमध्ये भांडणं लावली नाहीत. आदरणीय नानांनी
कधीच काय केलं नाही किंवा आदरणीय नानांनी एका जातीच्या माणसाच्या विरोधात दुसऱ्या त्याच जातीतल्या माणसाला बोलवून त्याच्या विरोधात कधी बोलायला लावलेलं नाही. कारण आदरणीय नानाबरोबर मी 2004 ते 2019 म्हणजे 15 वर्ष नानांच्या मी संपर्कात होतो, सोबत होतो. दुसरा विषय त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी सौ चूहे खाके बिल्ली हाज को चिनी, पवित्र असा अजमेर ख्वाजा गरीब नवाज. वास्तविक पाहता ते राजकारणातून ते भाषणातलं उदाहरण देखील होऊ शकत नाही. सरळ सरळ त्यांनी सर्वांच्या या ठिकाणी भावना दुखवलेल्या. म्हणजे त्यांना काय म्हणायचं, सौ चूहे खाके बिल्ली हाज को चिनी म्हणजे हाजला जाणारे सगळी लोक म्हणजे चूहे खाणारे आहेत का, भ्रष्टाचार करणारे आहेत का, त्या ठिकाणी काय चोऱ्या दरोडे घालणारे आहेत का, त्याचा अर्थ सरळ सरळ त्यांनी पवित्र अशा सर्व देवदेवतांचा देखील त्या ठिकाणी. आणि दिलीप धोत्रे काय गुन्हेगार आहे, दिलीप धोत्रे काय दरोडेखोर आहे, दिलीप धोत्रेने कधी कोणाला टोप्या घातल्यात, कधी कोणाचे पैसे घेतलेत, कधी कोणाचे पैसे बुडवलेत, कधी कोणाच्या जागेवर अतिक्रमण केलंय, कधी कुणाच्या बाजूने भाग घेऊन दुसऱ्या लोकांना त्रास दिलाय. मग नक्की दिलीप धोत्रेंनी केलं काय? त्यांचं असं म्हणणं होत, काल मी ऐकलं की मोका लागला असता. बरोबर आहे त्यांचं म्हणणं, मोका लागायला मी काय गुन्हेगार आहे का, माझ्यावर काय गुन्हे आहेत? आता त्या निवडणुकीच्या माहितीतनं तुमच्या समोर येणारच आहेत दिलीप धोत्रेंवर काय गुन्हे आहेत. माझ्यावर कुठल्याही कसल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही. जे काय गुन्हे असतील ते शेतकऱ्यांसाठी मी जेलमध्ये बसलेलो, MSCBचा एक गुन्हा आहे, वीज वितरण कंपनीचं कार्यालय त्या ठिकाणी तोडफोड झाली होती, त्याचा एक माझ्यावर गुन्हा आहे. आणि दुसरा गुन्हा मी आदरणीय भगीरथ दादांना तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की दुसरा गुन्हा जो टिपरचा दाखल झाला होता माझ्यावर आणि अभिजित पाटील साहेबांवर, त्या गुन्ह्याची स्टोरी मला सांगणं खूप गरजेचं आहे. कारण हे पत्रकार बांधवांना सांगणं खूप गरजेचं आहे आणि आदरणीय दादांना कळणं देखील खूप गरजेचं आहे. कारण का माझ्यावर गुन्हा कधी दाखल झाला, ज्या वेळेस पंढरपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लागली होती आणि त्या निवडणुकीच्या वेळेस 2 पंढरपूर तालुक्यातले गट, एक पांडुरंग परिवार आणि विठ्ठल परिवार असे एकमेकाच्या विरोधात निवडणुका लढवत होती. त्यात झालेली निवडणूक माझ्या मते ती निवडणूक 2017ला झाली. मार्च 2017ची ती निवडणूक आहे, फेब्रुवारी-मार्च 2017ची. त्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही निवडणूक लढवणार होती आणि त्या पद्धतीची तुम्हाला सगळ्यांना आठवतंय की जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका एक 15 दिवसाच्या अंतराने दोन्ही निवडणूक होती. त्या निवडणुकीच्या वेळेस असं ठरलं की मला एक पार्टी त्या ठिकाणी युतीमध्ये मला त्यांनी निमंत्रण दिलं असताना विठ्ठल परिवाराने आदरणीय दादा असतील, चेअरमन कल्याणराव काळेसाहेब असतील, या लोकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला त्यावेळेस विठ्ठल परिवारावर युतीत घेतलं. आदरणीय महाडिक साहेब, खासदार साहेब असतील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला युतीत घेतलं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला टाकळी जिल्हा परिषद मतदारसंघातली त्या ठिकाणी जागा सुटली. टाकळी जिल्हा परिषद मतदारसंघ जागा सुटली आणि ती जागा ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेल्वे इंजिन चिन्हावर सोडली होती. रेल्वे इंजिन चिन्हावर सोडली होती. या ठिकाणी आमचं मासाळ, कृष्ण मासाळ पाटील बसलं वाटतं. त्या मासाळांची पत्नी ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची टाकळी जिल्हा परिषद मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि विठ्ठल परिवाराची उमेदवार होती आणि चिन्ह होतं रेल्वे इंजिन. हे तुम्हाला मी वारंवार सांगतोय, चिन्ह होतं रेल्वे इंजिन. आमच्या विठ्ठल परिवाराच्या उमेदवारांची चिन्ह वेगळी होती, पण मी त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चिन्हावरच निवडणूक लढवत होतो आणि आदरणीय नानांचा, आदरणीय खासदार
मुन्नासाहेब महाडिक, आदरणीय चेअरमन कल्याणराव काळे साहेब यांच्या आशीर्वादानेच ती निवडणूक आम्ही लढवत होतो. ती निवडणूक लढवत असताना त्या ठिकाणी एकाच एक उमेदवार झाले टाकळी जिल्हा परिषद मतदारसंघात. आणि त्यावेळेस प्रचंड असा दबाव आला होता. प्रचंड दबाव तंत्राचा त्या निवडणुकीमध्ये वापर चालू झाला होता. आणि तो वापर चालू झाला असताना भगीरथ दादा त्यावेळेस काशेगाव मध्ये निवडणूक लढवत होते जिल्हा परिषदेची. आमच्यावर प्रचंड दबाव. एवढ्या सगळ्या दबावाला झुगारून, कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांनी जर माघार घेतली तर समोरच्या पक्षाचा उमेदवार हा बिनविरोध होणार होता. कारण सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी अर्ज मागे घेतले होते. फक्त समोरचे उमेदवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार, दोनच उमेदवार त्यावेळेस निवडणुकीच्या रिंगणात होते. प्रचंड दबावाला आम्ही बळी पडलो नाही, दबाव झुगारला नाही. आणि ज्या वेळेस काही लोकांच्या लक्षात आले की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार आता या ठिकाणी लढतोय, त्यावेळेस उमेदवारी अर्ज काढायची मुदत 3 वाजता होती. उमेदवारी अर्ज काढायची मुदत 3 वाजता असताना 3 वाजेपर्यंत आमच्यावर प्रचंड दबाव होता, आमच्या उमेदवारावर दबाव होता. आम्ही सगळेजण त्या ठिकाणी, मी सगळ्यांना सुरक्षित ठेवलं होतं आणि आम्ही कुणाच्याही दबावाला बळी पडलो नाही. 3 वाजता अर्ज काढायची मुदत संपली आणि त्या ठिकाणी टाकळी जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक लागली. आणि निवडणुकीत फक्त एकाच एक लढत होती. 2 उमेदवार मैदानात होते, तिसरा उमेदवार मैदानात नव्हता. एक उमेदवार होता भारतीय जनता पार्टीचा कमळ चिन्हावर आणि दुसरा उमेदवार होता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रेल्वे इंजिन चिन्हावर. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही, निवडणूक लागली आणि सगळ्यांच्या लक्षात आले की या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार या टाकळी जिल्हा परिषद गटातून निवडून येतोय, रेल्वे इंजिन या ठिकाणी निवडून येतोय, हे ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस एक खोटा गुन्हा दाखल करून ताबडतोब आम्हाला त्या दिवशी रात्री 10 वाजता खोट्या गुन्ह्यात अडकवलं गेलं. की जो विषय 3 महिन्यापूर्वीचा होता, किरकोळ विषय होता, घटना घडून गेली ती 3 महिन्यापूर्वीची, ज्यामध्ये आमचा कसलाही काही काडी मात्र संबंध होता. परंतु 3 महिना घटना घडल्या, 3 महिन्यापूर्वी घटना जी घडली होती ती घटना निवडणुकीचा अर्ज काढायच्या दिवशी, आता दिलीप धोत्रे उद्या सकाळपासून, आणि त्या दिवशी विशेष म्हणजे शंभू महादेवाला कोर्टीला त्यावेळेस 4 वाजता नारळ फोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचाराची सुरुवात होती. आणि त्या ठिकाणी प्रचाराच्या नारळाचा शुभारंभ आदरणीय आमदार भारत नाना भालके साहेब, आदरणीय कल्याणराव काळे साहेब यांच्या हस्ते नारळ फोडून त्या ठिकाणी त्या उमेदवाराचा प्रचाराचा शुभारंभ करायचा होता. 3 वाजल्यानंतर 3:15 वाजता आम्हाला पोलीस स्टेशनला बोलवलं गेलं आणि त्या ठिकाणी आम्हाला थांबवून ठेवण्यात आलं. त्याच्यानंतर आदरणीय भारत नानांनी त्या ठिकाणी कल्याणराव काळे साहेबांनी आम्हाला फोन केले, त्यांना सांगितले की असा विषय झालाय, आता साहेब म्हणलं तुम्ही नारळ फोडा, आम्ही पाठीमागडनं येतो. त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते, आमचे उमेदवार त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी प्रचाराचा नारळाचा शुभारंभ करून प्रचाराला सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर त्या दिवशी रात्री 10-11 वाजता मला अटक करण्यात आली आणि मला अटक करून त्या ठिकाणी निवडणूक होईपर्यंत, निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत मला त्या ठिकाणी जेलमध्ये राहावं लागलं. आणि निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझा जामीन झाला. त्या ठिकाणी तुम्ही तपासून बघू शकताय की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला 10,000 पेक्षा जास्त मतं पडली होती. आणि ते चिन्ह होतं रेल्वे इंजिन, ते चिन्ह होतं रेल्वे इंजिन. आणि ह्या रेल्वे इंजिनला 10,000 पेक्षाही जास्त मतं पडली होती. मी आत होतो. मी आत असल्यामुळं आमचा उमेदवार, त्याची मिसेस, आमचे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते अतिशय टेन्शनमध्ये होते. प्रचाराच्या सभा करायच्या का बापूचं बघायचं का, या सगळ्या गोष्टी टेन्शनमध्ये होते. आणि त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराचा फक्त 1,500 मतांनी पराभव झाला होता. फक्त 1,500 मतांनी. हे सगळे तुम्ही कागदपत्री माहिती घ्या,
2000 इलेक्शन, जिल्हा परिषद इलेक्शन 2017 टाकले की तुमच्यासमोर सगळी आकडेवारी इथे आहे. 1,500 मतांनी मनसेच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. दिलीप धोत्रे जर त्या ठिकाणी बाहेर असला असता तर तुम्हाला सांगायची गरज नाही, या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार विजय झाला असता. आणि त्यामुळं त्यावेळेस पंचायत समितीमध्ये विठ्ठल परिवाराचा त्या ठिकाणी पराभव झाला होता. त्यामुळं मी आदरणीय दादांना तुमच्या माध्यमातून सांगू शकतो की दिलीप धोत्रेंनी असे कुठले गुन्हे केलेले नाहीत की मला मोका लागायला. आता ह्या सारावरनं आदरणीय दादांनी ओळखायचं आहे की दिलीप धोत्रेला अटक कधी झाली, तक्रार कधीची होती आणि त्याच्यानंतर निवडणूक कशा पद्धतीने झाली, आणि दिलीप धोत्रे आणि दिलीप धोत्रेची सगळी लोक कार्यकर्ते हे कुणाला मदत करत होते हे आदरणीय दादांनी कृपया तपासून पाहावं. कारण आदरणीय दादा हे आपले नेते आहेत, विठ्ठल परिवाराचे नेते आहेत. त्यामुळे आदरणीय दादांनी ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. अजून ज्या वेळेस माझी उमेदवारी जाहीर झाली, आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी ज्यावेळेस माझी उमेदवारी जाहीर झाली केली, त्याच्यानंतर देखील मी या सगळ्या नेते मंडळींना त्या ठिकाणी फोन करून त्या ठिकाणी सगळ्यांना मी कल्पना दिली होती. आदरणीय कल्याणराव काळेसाहेब चेअरमन साहेब यांच्या वाढदिवसाला त्या ठिकाणी मी उपस्थित होतो. त्या ठिकाणी माझ्या सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या होत्या. त्यामुळं आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे की पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनतेला दिलीप धोत्रे काय आहे आणि कालचे झालेले जे माझ्यावरचे आरोप होते ते आरोपाचे जे काही मी आता उत्तरं दिलेली आहेत ती आपण प्रसिद्ध करावी ही माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती. महायुतीचे बी टीमचे उमेदवार आहे असा आरोप. माझं म्हणणं असं आहे आदरणीय दादांना की आदरणीय दादा, बी टीम हा विषय आपण मला सांगू नका. कारण मी पंढरपूर मंगळवेढामध्ये काम करत असताना महायुतीला प्रचंड विरोध कोणी केला तर ती दिलीप धोत्रेंनी केलेला आहे. पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत दिलीप धोत्रे महायुतीला विरोध करतोय. मग महायुतीचे आजी आमदार असतील किंवा माजी आमदार असतील, त्यांनी काय काय जी चुकीची कामं केली त्या पद्धतीने मी त्यांना विरोध करत गेलो. आणि जर मग मी बी टीम असेल तर अख्ख्या विठ्ठल परिवाराची सगळी जनता, सगळी इथली नेते मंडळी माझ्याबरोबर कशी होती, मी काय काम करतो, ज्या काय निवडणुका झाल्यात, मग महायुतीबरोबर कुणी संधान साधलं. मी पंढरपूरचं बोलतोय, आता विषय पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचा आहे, तर मी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघापुरतंच मी आता या ठिकाणी बोलतोय की मग या ठिकाणी या मतदारसंघामध्ये काम करत असताना मी कधी या महायुतीच्या लोकांबरोबर कधी गेलो, कधी दिसलो, कधी मी त्यांच्या काही गोष्टी ऐकल्या. कारण मी प्रत्येक वेळेस त्यांना विरोध करत गेलो आणि विठ्ठल परिवारातली सगळी लोक या ठिकाणी माझ्याबरोबर होती. मी कधी कुठली समविचारी आघाडी केलेली नाही, मी कधी त्यांच्याबरोबर बसलेलो नाही. मी जे काय करत गेलो ते भारत नाना भालके आपले दैवत आमदार साहेब, त्यांचा चेहरा आक्रमक रूप, पंढरपूर शहरासाठी काम करणारी त्यांची हिंमत ताकद, या मतदारसंघात काम करण्यासाठी त्यांची असलेली हिंमत ताकद, गोरगरीब लोकांबरोबर त्यांचा असलेला अप्रोच, गरीबातला गरीब माणूस असू दे किंवा श्रीमंतातला श्रीमंत माणूस असू दे, त्यांच्या अडचणी सोडवण्याची त्यांची ताकद, त्याच विचाराने मी काम करतोय, त्याच आक्रमकतेने मी काम करतोय. आणि भारत नानांनी ज्यावेळेस कधी विचाराची कोणाबरोबर तडजोड केली नाही, मी त्यांचा कार्यकर्ता आहे, मी कधी विचाराची तडजोड, एकदा जरी मी विचाराची तडजोड केलेली असेल पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये काम करत असताना, तर मी राजकारण करणार नाही. मला एकदा दाखवून द्या. या ठिकाणी अतुल बडवे साहेब आहेत. अतुल बडवे साहेबांनी त्यांचं पत्रकारितेचं काम केलं होतं. तुम्हाला सगळ्यांना आठवतंय की दिलीप धोत्रे बी टीम आहे अशा पद्धतीची एक बातमी आली होती.
त्यावेळेस मला किती मनस्ताप झाला होता ते तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. आणि कसं आहे की देव जागा आहे या ठिकाणी, कोण बी टीम आहे कोण सी टीम आहे आणि कुणी कशा पद्धतीने काम केलं. महायुतीच्या विरोधात पंढरपूरमध्ये लढणारा लढवया नेता आहे. पंढरपूरच्या जनतेला सगळ्यांना माहित आहे. प्रत्येक गोष्ट आरोप केलाय बापू त्यांनी, पाकिटचाही आरोप केलाय. कसला हो मला एक सांगा की आतापर्यंत जेवढे कार्यक्रम झाले, विधानसभा निवडणूक तर डोळ्यासमोर नव्हतीच आपली, विधानसभा निवडणूक तर डोळ्यासमोर नव्हतीच, पण आतापर्यंत जेवढे कार्यक्रम केले, जेवढे कामं केली, त्यात अहो पॅकेज पाकिट दिलीप धोत्रे देतोय. दिलीप धोत्रे कोणाकडनं घेण्या एवढा दिलीप धोत्रे काय एवढा हलका समजला का तुम्ही? त्यांनी असं शिवतीर्थावर यावं सांगावं लेकराबाळी शब्द घेऊन की दिलीप धोत्रेला कोण देऊ शकतंय. दिलीप धोत्रे हा भारत नानांचा कार्यकर्ता आहे, लक्षात आलं का? राजसाहेब ठाकरेंची शिकवण आहे, राजसाहेब ठाकरेंचा मी निष्ठावंत भक्त आहे, राजसाहेब ठाकरेंच्या विचाराने प्रेरित, राजसाहेब ठाकरेंच्या विचाराने प्रेरित होऊन काम करणारा मी माणूस आहे. त्यामुळं या ठिकाणी कसं काय ते बोलले मला ते कळलंच नाही. असे बोलले कारण की त्यांना ज्या पद्धतीने तुम्ही पोटनिवडणुकीत अगदी तन व धनाने आपण भगीर बालकेला निवडून देण्याचा कुठे प्रयत्न केला होता, आता मात्र त्यांनी त्यांच्या विरोधात तुम्ही देखील शेड्यूल ठोकला आहे. कुठेतरी विरोधकांची मानसिक संतुलन बिघडलं असं वाटतंय. मी काय म्हणतोय की दिलीप धोत्रे काय आहे हे पंढरपूर मंगळवेढ्यातील जनतेला सांगायची गरज नाही. दिलीप धोत्रेचं काय काम आहे आणि दिलीप धोत्रे पॅकेजवर मॅनेज होणारा नेता आहे का? मी आत्ताच सांगितलं ना, आजी माझ्या आमदारावर मी पहिल्यापासून त्या ठिकाणी मला जे त्यांचं काम आवडलंय, समजा एमआयडीसीचा विषय होता तर मी सगळ्यात छाती टोकून सांगितलं की आम्ही सगळ्यांनी मिळून केलंय. मागील 4 वर्षात भारत नानांच्या निधनानंतर 3.5-4 वर्षांमध्ये तुम्ही आक्रमकपणे विठ्ठल परिवाराची भूमिका पुढे नेत आला. स्वर्गीय भारत नानांचे, वसंतदादाचे फोटो तुमच्या बॅनरवर झळकत होते. विठ्ठल परिवारातले अनेक नेते तुमच्यासोबत निरनिराळ्या आंदोलनाला आक्रमकपणे सहभागी होत होते. मोर्चे आंदोलने तुम्ही करताना दिसून येत होता. विठ्ठल परिवार सोबत होता. आता असं काय घडलं जनतेला जाणून घेण्याची उत्सुकता आहे की भगीरथ बालके विठ्ठल परिवारातले तेही निवडणुकीच्या मैदानात उतरतायत आणि तुम्ही उतरतायत. याच्यामध्ये एक लक्षात घ्या, परिवार म्हणून आपण काम करत असताना महाराष्ट्रातली सगळ्यात उमेदवारी माझी या ठिकाणी जाहीर झाली. मान्य राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातली पहिली उमेदवारी माझी जाहीर केली. त्यामुळे या ठिकाणी सगळ्यांना आनंदच व्हायला पाहिजे, सगळ्यांना आनंद व्हायला पाहिजे होता. त्याच्यावर विचारविनिमय झाल्या असत्या, बैठका झाल्या असत्या, चर्चा झाल्या असत्या आणि या ठिकाणी अनेक लोक साक्षीदार आहेत. मी आता त्यांची नावं घेऊ इच्छित नाही, परंतु माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक लोकांबरोबर चर्चा झाली. म्हणजे असं काय नाही, उलट त्यांना देखील आनंदच व्हायला पाहिजे होता की बाबा आदरणीय भारत नानांच्या एका कार्यकर्त्याला माननीय राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातली पहिली उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांनाही त्या ठिकाणी आनंद व्हायला पाहिजे होता. तुम्ही भारत नानांचं नाव जिवंत ठेवलं. हा जो काही विधान केलेलं आहे त्याच्यामुळे भगीरथ बालके चिडल्याचं दिसून आलंय. ते तुम्ही जे विधान केले त्याच्या मागचे कारण काय होतं? नाही, मला काय म्हणायचं आहे की आपण सगळेजण पाहत आहात की भारत आदरणीय नानांच्या मृत्यूनंतर मी नानांचा विचार घेऊन या ठिकाणी सगळ्या ठिकाणी काम करतोय. मग पंढरपूर नगरपालिकेचे करवाढ जी केली होती ती रद्द करायचा विषय असेल, अनेक विषय ज्या वेळेस सणासुदीच्या काळामध्ये लक्ष्मीच्या सणामध्ये पंढरपूर नगरपालिकेने लोकांना गटरीचं पाणी पाजलं, त्यावेळेस देखील मी आदरणीय नानांचा फोटो लावूनच त्या ठिकाणी सगळ्या पंढरपूरला मी पाणी देण्याचं काम केलंय. स्मशानभूमीचा विषय, दुरुस्तीचा विषय असू द्या, मुस्लिम दफनभूमीचा विषय असू द्या, स्टेशन मस्जिदचा विषय असू द्या, वेगवेगळ्या त्या ठिकाणी अडचणींचा विषय असू द्या, प्रधानमंत्री आवास योजनेचा विषय असू द्या, पंढरपूर शहरातील रस्ते खड्डे बुजवण्याचा विषय असू द्या, जे रस्ते दुरुस्त केले त्या ठिकाणी भारत नानांचाच फोटो लावला ना. या आंदोलनाच्या वेळी भगीरथ बालके तुमच्या समेत होते का? यामध्ये ह्या प्रत्येक आंदोलनाच्या वेळेस आता विठ्ठल परिवार माझ्यावर होता. त्यामुळे आता कोण होते आणि कोण नव्हते हे म्हणण्यापेक्षा अख्खा परिवार माझ्यासोबत होता. परिवार आता कसं खंडन करू शकते ती, ते सगळेजण माझ्याबरोबर होते. उमेदवारी लढवायची
सगळ्यांना इच्छा आहे आमदार व्हायची. आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे. मला माझं काम आहे, माझ्या कामावर विश्वास आहे, जनतेचं मला पाठबळ आहे. आता तुम्ही सगळीकडे बघताय बापू या नावाची चर्चा आहे. अख्ख्या पंढरपूर शहरात कुठेही जावा, तालुक्यात कुठेही जावा, नाही तर मंगळवार कुठेही जावा, बापू बापू म्हणतात. कारण मी सगळ्या लोकांच्या संपर्कात आहे. माझे 24 तास दारा उघडे आहेत, माझा 24 तास फोन चालू आहे. मी प्रत्येकाच्या संपर्कात आहे ना. मला फोन आला आणि मी फोन नाही उचलला तर मी डायरेक्ट फोन करत असतो, त्या लोकांच्या अडचणी जाणून घेत असतो, त्यांनाही करत असतो. जसं भारत नाना करायचे, दवाखान्याची अडचण आहे ताबडतोब निरसन, ऍडमिशनची अडचण आहे ताबडतोब निरसन, कुठल्या गोरगरिबांच्या लग्नाची अडचण आहे ताबडतोब निरसन, कुणाला काय मदत पाहिजे ताबडतोब निरसन, कुठला व्यापारी उद्योजक माता भगिनी कोण अडचणीत आलं ताबडतोब निरसन. तसंच मी करतोय ना. एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह. विद्यमान आमदार समाधान अवताडे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याशी निगडीत आहे. ते सगळेच नेते आहेत. आता अभित पाटील साहेब चेअरमन आहेत तर अभित पाटील साहेब पण नेते आहेत. या ठिकाणी जे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहेत ते सगळेच नेते आहेत विठ्ठल परिवाराचे. ज्यांनी विठ्ठल परिवारासाठी काम केलंय ते सगळेच विठ्ठल परिवाराचे या ठिकाणी नेते आहेत. त्यामुळं कसं आहे की ह्याच्यामध्ये मी काय की एक लक्षात घ्या की विठ्ठलचा जो अहो मला सांगा दादा, म्हणजे आदरणीय दादांना माझा एक प्रश्न आहे. आदरणीय दादासाहेब, विठ्ठल सहकारी साखर तुम्ही साक्षीदार आहे स्वतः विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे. मी जर आत्ताचे विद्यमान चेअरमन आदरणीय अभित पाटील साहेब यांच्याबरोबर राहिलो असतो, जर माझ्या मनात मी कुणाचं सांगून वागून ऐकलो असतो आणि मी पॅकेज संस्कृतीतला माणूस असलो असतो किंवा माझ्या डोक्यात काही स्वार्थ असला असता तर मी आदरणीय अभित पाटील साहेबांबरोबर राहून मी कुठल्या तर पदावर राहिलो असतो ना. मी निस्वार्थ भावनेने या ठिकाणी दादांना मी त्या ठिकाणी मदत केली, पण त्यांना वाटत नसेल. आमदार अवताडे विकास कामांचा दावा करत असताना तुम्ही अवताडेंवर टीका करत नाही असे एक म्हटले. अहो अवताडेवर मी प्रत्येक माझी भाषणं काढून बघा. आमदार समाधानदादा अवताडे यांनी या पंढरपूर तालुक्यामध्ये या शहरामध्ये कसलंही काम केलेलं नाही. कारण आमदार अवताडे साहेबांना पंढरपूरला सिद्धेवाडीवरून पंढरपुरात करत असताना त्यांना कोणाला विचारल्याशिवाय आत येता येत नव्हतं. त्यामुळे ही जनता दुर्लक्षित राहिली. हे मी प्रत्येक गावात छाती टोकपणे सांगतोय. दादांना म्हणावं तुम्ही पण हे सांगा. आमदार अवताडे साहेब कुणाला विचारल्याशिवाय पंढरपुरात येत नव्हते. हे दादाने एकदा विचार करून सांगावं ना, त्यांना माहित नाही का. मी आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की आमदार दादानी लक्षात आलं का, आमदार समाधान दादाने या ठिकाणी सांगितलं की मी 3000 कोटी आणले आणि कालचे काय तर 1200 कोटी असे 4200 कोटी झाले. त्यांनी प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावले होते की 3000 कोटीचे, बरोबर. तर 3000 कोटीत मी प्रत्येक गावात जाऊन विचारतोय की या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये 104 गाव आहेत. पंढरपूरची 22 आणि मंगळवेढ्याची 82 गाव, 104 गाव आहेत. मी काय करतो की 100 3000 भागिले 100 कालपर्यंत, कारण 1200 कोटी रात्री आलेत, काल दुपारनं आलेत. ते उद्घाटन पंढरपूरला एमआयडीसी उद्घाटन तिकडून झालंय. तर ते 3000 कोटीचा हिशोब धरू तर 3000 भागिले 100 जर केलं तर प्रत्येक गावाला 30 कोटी रुपये आहेत कॉन्ट्रीब्युशन. किती? आणि जर 30 कोटी रुपये जर प्रत्येक गावाला आले तर ती गावात सोन्याची होतील ना. समाधान दादाने या ठिकाणी बाकीच्या गोष्टी करायला करत नाही. मी विचारतोय पण भगीरथ दादाने ते कसं काय कळलं नाही तेच मला कळलं नाही. म्हणजे मी विचारतोय अगोदर दादा काय आमदार नाहीत. मी प्रश्न अवताडे साहेबांना विचारतोय. प्रश्न मी माझी आमदार म्हणजे जे आपण आता कसं की आपल्या तोंडात काय बसले माझे आमदार म्हणजे आता समजून घ्या. मी जर महायुतीच्या विरोधात लढतोय पण दादांची उमेदवारी अजून जाहीर झालेली नाही. दादांची अजून उमेदवारी जाहीर झाली का? त्यांना उमेदवारी मिळाली का? ते आता माझ्यासमोरचे उमेदवार आहेत का? आता माझ्यासमोरचे उमेदवार आमदार म्हणून समाधानदादा अवताडे. मी भाषण करताना मी प्रश्न विचारत असताना बोलत असताना आपल्या तोंडात बसले आजी माझे आमदार. आता मग मी असं एमआयडीसी बाबा कोणी विरोध केला तर आजी माझ्या आमदारांच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला असं मी सांगतो ना. मग ते दादांचे कार्यकर्ते होते का? लक्षात आलं का? मी तर माझं कुठलंही तुम्ही भाषण काढून बघा.
मी जे आता माझ्या समोरचे विद्यमान आता जे उमेदवार दिसत आहेत त्यांच्याबद्दल बोलतोय. फोटो तुम्ही ठेवणार का आता? भारत नानाचा फोटो तुमच्या बॅनरवर असणार? 100% असणार. का नसणार आहे? मी नानांच्या विचाराने या ठिकाणी गेले कित्येक वर्ष झालं काम करतोय. मी काय निवडणूक म्हणून फोटो लावलेला नाही. ते म्हणतात फोटोमुळे तुमचं राजकारण चालू आहे, म्हणजे असं काय कसं आहे की हो का, त्यांच्या मनात आता काय आहे, त्यांना काय वाटतंय ह्याच्यावर आता मी त्यांना उत्तर देणार नाही. कारण पंढरपुरातल्या जनतेला माहित आहे, पंढरपुरातली भारत नानांना मानणारी जनता, भारत नानांच्या विचाराने काम करणारी जनता जर मला म्हणली येऊन की बापू तुम्ही नानांचा फोटो वापरायचा नाही, तर 100% मी जनतेचा ऐकेन. कारण नाना हे सगळ्यांचे नेते होते, नाना हे लोकप्रिय नेते होते आणि जो नानांचा कार्यकर्ता काम करेल, लोकांच्या संपर्कात राहील, नाना त्याच्या पाठीवर थाप देत होते. नानाने 100 वेळा माझ्या पाठीवर थाप मारलेले की बापू तुम्ही एक नंबर काम करताय. नाना मला दिलीप कधी म्हणलेले नाहीत, नाना माझ्याबद्दल कधी आरे तुरे बोललेले नाहीत. नानाने मला बापू म्हणून थाप टाकले. अहो मी भारत नाना, जर मी भारत नानांचा कार्यकर्ता नसलो असतो, भारत नानांचे विचार घेऊन पुढे जात नसलो असतो, तर आदरणीय दादासाहेब याच दगड फोडणाऱ्याच्या पोराच्या हस्ते आदरणीय भारत नानाजींनी विठ्ठलची मोही टाकली असती का? जर विठ्ठल म्हणजे कारखान्याची मुळी कोणाच्या हस्ते टाकली जाते? पालकमंत्री, मुख्यमंत्री, नेते ह्या दगड फोडणाऱ्याच्या पोराच्या हस्ते आदरणीय भारत नानांनी त्या ठिकाणी विठ्ठल साखर कारखान्याची मोही टाकली. मग ते कशासाठी टाकली? कारण भारत नानांचा मी एक सच्चा कार्यकर्ता होतो, काम करत होतो, म्हणून या ठिकाणी